टॉपिक इकोसिस्टम. इकोसिस्टम बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. An ecosystem can be visualized as a functional unit of the nature where living organisms interact among themselves and also with the surrounding physical environment. आता याच्यामध्ये काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःसोबत आणि सराउंडिंग एन्व्हायरमेंट सोबत काय करतात, इंटरॅक्ट करतात, आणि त्यालाच आपण म्हणतो इकोसिस्टम. त्यालाच काय म्हणतो आपण, इकोसिस्टम. इकोसिस्टम व्हॅरीज ग्रेटली इन अ साइज फ्रॉम द स्मॉल पॉन्ड टू द लार्जेस्ट फॉरेस्ट अँड सीज. आता इकोसिस्टमची साईज दिलेली इथं. इकोसिस्टमची साईज काय आहे, फ्रॉम द स्मॉल पॉन्ड to the large forest and seas. Many ecologists regard the entire biosphere as a global ecosystem. ठीक है, as a composite of all local ecosystem on the earth. ठीक है, since this system is too much big and complex to be studied at one time, it is convenient to divide it into. आता या इकोसिस्टमचं कन्व्हिनियन्ससाठी दोन बेसिक कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे टेरेस्टेरियल इकोसिस्टम, दुसरं आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टम. टेरेस्टेरियल इकोसिस्टम आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टमला किती पार्टमध्ये डिवाइड केलंय, दोन. टेरेस्टेरियल आणि दुसरं आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टम. हे दोन पार्ट केलेले आहेत इकोसिस्टमचे. ठीक आहे. फॉरेस्ट, ग्रासलँड, डेझर्ट आर सम एक्झाम्पल ऑफ द टेरेस्टेरियल इकोसिस्टम. कोणते आहेत, फॉरेस्ट, ग्रासलँड अँड डेझर्ट आर द एक्झाम्पल ऑफ टेरेस्टेरियल इकोसिस्टम. आणि पॉन्ड, लेक, वेटलँड, रिव्हर आणि इस्च्युरी. इस्च्युरी म्हणजे असा प्रदेश जिथं नदी आणि समुद्र एकत्र येतात. हे कशाचे एक्झाम्पल आहेत, ॲक्वॅटिक इकोसिस्टमचे एक्झाम्पल आहेत. पॉन्ड, लेक, वेटलँड, रिव्हर, इस्च्युरी. आणि फॉरेस्ट, दुसरं काय आहे, फॉरेस्ट, ग्रासलँड आणि डेझर्ट हे कशाचे आहेत, टेरेस्टेरियल इकोसिस्टमचे एक्झाम्पल आहेत. टेरेस्टेरियल मध्ये काय, FGD आणि इकडे काय, PLWR, इस्च्युरी. ठीक आहे. क्रॉप फील्ड अँड ॲक्वेरियम मे बी ऑल्सो बी कन्सिडर ॲज अ मॅन मेड इकोसिस्टम. मॅन मेड इकोसिस्टमचे दोन एक्झाम्पल आहेत पुस्तकात. एक आहे क्रॉप फील्ड आणि दुसरे ॲक्वेरियम आर कॉल्ड ॲज अ मॅन मेड इकोसिस्टम. वी विल ऑल्सो फर्स्ट लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ ॲन इकोसिस्टम. आता इकोसिस्टमच्या स्ट्रक्चरवरती चाललेलं आहे. इन ऑर्डर टू अप्रिशिएट द इनपुट म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ द एनर्जी म्हणजे फूड चेन, अँड आउटपुट, डिग्रेडेशन ऑर एनर्जी लॉस. आता स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम मध्ये तीन महत्वाचे फॅक्टर महत्वाचे. एक आहे इनपुट, दुसरं आहे ट्रान्सफर ऑफ एनर्जी, आणि थर्ड वन इज आउटपुट. ठीक आहे, तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. आउटपुट म्हणजे काय, डिग्रेडेशन अँड एनर्जी लॉस. डिग्रेडेशन अँड एनर्जी लॉस. इनपुट म्हणजे काय, प्रोडक्टिव्हिटी. इनपुटमध्ये काय ते प्रोडक्टिव्हिटी. आणि एनर्जी ट्रान्सफरमध्ये काय, फूड चेन आणि फूड वेब. फूड चेन अँड फूड वेब याचा स्टडी. वी विल ऑल्सो लुक ॲट द रिलेशनशिप्स like cycles, chain, waves that are created as a result of this energy flows within the system and their interrelationship. आता हे फूड चेन मध्ये पण जर बघितलं तर प्रोड्युसर, कन्झ्युमर वगैरे हे सगळे आहेत, यांच्यातलं इंटर रिलेशन याचा सगळ्यांचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे. इकोसिस्टम स्ट्रक्चर अँड फंक्शन. इन अर्लियर क्लासेस यू हॅव लुक ॲट द इन अर्लियर क्लासेस यू हॅव लुक ॲट द व्हेरियस कंपोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये दोन कंपोनंट आहेत, बायोटिक कंपोनंट अँड अबायोटिक component. You studied how the individual biotic and abiotic factor affect each other and their surrounding. Let us look at the component in a more integrated manner. See how the flow of energy takes place within this component of an ecosystem. आता याच्यात त्या एनर्जीचा फ्लो कसा होतो ते पण पाहिजे. ठीक आहे. Interaction of the biotic and abiotic component result in a physical structure that is characteristics for each type of the ecosystem. आता बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट जे आहेत एन्व्हायरमेंट मधले, यांच्या इंटरॅक्शनमुळे जे स्ट्रक्चर तयार होते तेच कोणाचं स्ट्रक्चर आहे, इकोसिस्टमचं स्ट्रक्चर डिसाइड करते. आयडेंटिफिकेशन अँड इन्युमरेशन ऑफ द प्लांट अँड अॅनिमल स्पेसीज ऑफ एन इकोसिस्टम गिव्ह इट्स अ स्पेसिफिक स्पेसीज कंपोजिशन. एका पर्टिक्युलर एरियामध्ये सापडणारे अॅनिमल स्पेसीज, प्लांट अँड अॅनिमल स्पेसीज ऑफ द इकोसिस्टम गिव्ह इट्स स्पेसीज कंपोजिशन. मग कोणाकोणाचं आयडेंटिफिकेशन करायचं, प्लांट अँड ॲनिमल यांच्या ज्या स्पेसीज आहेत यांचं आयडेंटिफिकेशन आणि इन्युमरेशन करायचंय, नंबरिंग मोजायचंय. आणि याच्यातूनच काय भेटणार आहे आपल्याला, स्पेसीजचं कंपोजिशन कळणार आहे. स्पेसीज कंपोजिशन कळणार आहे. याच्यातून काय करणार आहे, कंपोजिशन ऑफ द
ऑफ स्पेसीज करणार आहे आपला. ठीक आहे. द वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिफरंट स्पेसीज ऑक्युपाईंग द डिफरंट लेवल इज कॉल्ड एज द स्ट्रॅटिफिकेशन. आता स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? डेफिनेशन आहे स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन आहे. इट इज अ वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ द डिफरंट स्पेसीज at different level. different species, vertical distribution. तीन शब्द महत्वाचे आहेत. Vertical distribution, different species, vertical distribution, different species, different level, called as the stratification. Stratification ची डेफिनेशन महत्वाची पेपर विचारतात. फॉर एक्झाम्पल, trees occupy top of the vertical strata or layer of the forest, shrub, second, and herbs and grasses occupy the bottom. म्हणजे तीन म्हणलेले आहेत. सर्वात खाली बॉटमला कोण आहे? हर्ब्स. सेकंडला कोण आहे? श्रब्स. आणि थर्डला कोण आहे? सॉरी, म्हणजे फर्स्ट लेअरला कोण आहे? ट्रीज. हे साईजच्या बेसिसवरती ठरवलेले आहे. ठीक आहे. यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? व्हर्टिकल म्हणजे उभं. हे जे डिस्ट्रीब्युशन आहे यालाच आपण म्हणतो स्ट्रॅटिफिकेशन. हर्ब्स आणि इथे कोण आहे? ग्रासेस आहे. हे कुठे आहे? बॉटम आहे. आणि कुठला लेअर आहे? टॉप लेअर आहे. ठीक आहे. द कंपोनंट ऑफ द इकोसिस्टम आर सीन to the function as a unit when you consider the following aspect. इकोसिस्टम मधले कोणते कंपोनंट महत्वाचे आहेत? प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच इनपुट, डिकम्पोजिशन म्हणजे आउटपुट आहे, एनर्जी फ्लो म्हणजे सेकंड काय ट्रान्सफर ऑफ एनर्जी मध्ये एनर्जी फ्लो, आणि न्यूट्रिएंट सायकलिंग. मग ह्या इकोसिस्टमचा स्टडी करत असताना चार महत्वाचे फॅक्टर इथे घेतो आपण: प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो, न्यूट्रिएंट सायकलिंग. PDEN लक्षात ठेवायचं. PDEN याच्यावरती पण पेपरला प्रश्न विचारते. टू अंडरस्टँड द इथोज ऑफ एन इकोसिस्टम, एक्वेटिक इकोसिस्टम, लेट अस टू टेक द स्मॉल पॉन्ड ॲज एक्झाम्पल. आता स्मॉल पॉन्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल काय आहे त्याचा आपण स्टडी करायचं आहे. This is a fairly self-sustainable unit, and rather the simply example that they explain even the complex interaction that exist in an aquatic ecosystem. ठीक आहे. पॉन्ड इकोसिस्टमचं पॉन्डचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ते काय? सेल्फ सस्टेनेबल युनिट आहे. रॅदर अ सिम्पल एक्झाम्पल दॅट एक्सप्लेन दॅट द इव्हन कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन दॅट एक्झिस्ट इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. म्हणजे इंटरॅक्शन कसं आहे? ॲक्वॅटिक इकोसिस्टमचं एक्झाम्पल काय दिलं आहे? स्मॉल पॉन्ड. हे काय? सेल्फ सस्टेनिंग युनिट आहे. ठीक आहे. हे काय आहे? अजून दुसरं एक्झाम्पल काय म्हणलेलं आहे? आणि हे काय सांगते? कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन सांगते. कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन शो करत आहे बिटवीन द इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. कोण? स्मॉल पॉन्डच्या एक्झाम्पल मध्ये. पॉन्ड इज अ शॅलो वॉटर. पॉन्ड म्हणजे काय? शॅलो वॉटर, जे वाहत नाही ते. इन विच ऑल द अबोव मेन्शन 4 बेसिक कंपोनंट ऑफ एन इकोसिस्टम आर वेल एक्झिबिटेड. मग इकोसिस्टमचे 4 बेसिक कंपोनंट कोणते आहेत? PDEN, प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, एनर्जी फ्लो आणि न्यूट्रिएंट सायकलिंग. हे 4 बेसिक कंपोनंट आहेत. द अबायोटिक कंपोनंट इज वॉटर with all the dissolved inorganic and organic substance and rich in a soil deposit at the bottom of the pond. पॉन्डच्या बॉटमला काय काय हे जे सांगितलेलं आहे? पॉन्ड म्हणजे त्या तलाव जो आहे त्याच्या रिलेटेड सांगितलेलं आहे. द सोलार इनपुट, सायकल्स ऑफ द टेम्परेचर्स. एक सेकंड. द सोलार इनपुट, द सायकल ऑफ द टेम्परेचर, द डे लेंथ अँड अदर क्लायमॅटिक कंडिशन रेग्युलेट द रेट ऑफ द फंक्शन ऑफ द एंटायर पॉन्ड. मग फंक्शनिंग ऑफ द एंटायर पॉन्ड, पॉन्ड इकोसिस्टम मध्ये त्याचं जे फंक्शनिंग आहे ते रेग्युलेट कोण कोण करते? सोलार इनपुट, सायकल ऑफ द टेम्परेचर, डे लेंथ, अदर क्लायमॅटिक कंडिशन. द ऑटोट्रॉपिक कंपोनंट, आता याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक कंपोनंट कोणते आहेत पॉन्ड इकोसिस्टम मध्ये? फायटोप्लॅन्क्टॉन्स, सम अल्गी, फ्लोटिंग, सबमर्ज अँड मार्जिनल प्लांट्स फाउंड ॲट द एजेस. हे सगळे कोण आहेत? त्याच्यातले ऑटोट्रॉपिक कंपोनंट आहेत पॉन्ड इकोसिस्टम मधले. ठीक आहे. The consumers are represented by the zooplankton, the free-swimming bottom-dwelling forms. The decomposers are the fungi, bacteria, flagellates, especially abundant in the bottom of the pond. हे जे फ्लॅजिलेट्स आणि बॅक्टेरिया कुठे आहेत? Especially abundant at the top नाही, bottom of the pond. पॉन्डच्या त्या बॉटमला आहेत. This system performs all the function of an ecosystem and the biosphere as a whole. Conversion of the inorganic and organic material with the help of the radiant energy of the sun by the autotrophs. Consumption of the autotrophs by the heterotrophs. आता हे माहितीच आहे. Decomposition and the mineralization of the dead matter to release them back and reuse it by the autotrophs. This event repeated over and again.
देर इज अ युनिडायरेक्शनल मुवमेंट ऑफ द एनर्जी टुवर्ड्स द हायर ट्रॉपिक लेवल अँड इट्स डिसिपिएशन अँड लॉस ऑफ द हीट इज टू द एन्व्हायरमेंट. आता हा कसा आहे, युनिडायरेक्शनल आहे. एनर्जीची मुवमेंट ऑलवेज काय युनिडायरेक्शनल आहे, म्हणजे ऑटोट्रॉपिक पासून ते कुठे जाणार आहे, वरती टॉप लेवलकडे ते जाणार आहे. मग याच्यामध्ये महत्वाचं काय काय, कंझ्युमर कोण आहेत, ठीक आहे. ऑटोट्रॉपिक कंपोनंट कोणते आहेत, फायटोप्लॅन्क्टॉन. हेटरोट्रॉपिक कंपोनंट कोणता आहे, झू प्लॅन्क्टॉन. ही नावं लक्षात ठेवायची, पेपरला याच्यावरती क्वेश्चन येतो. हे झालं स्मॉल पॉन्डचं इकोसिस्टमवरती इन्फॉर्मेशन, ठीक आहे. एक एक्झाम्पल दिले स्मॉल पॉन्डचं, याच्यावरती पेपरला क्वेश्चन येतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोडक्टिव्हिटी. हा पॉईंट पाहिजे त्याच्यामध्ये बघा, अ कॉन्स्टंट इनपुट ऑफ द सोलार एनर्जी इज अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर द एनी इकोसिस्टम टू द फंक्शन अँड सस्टेन. मग इनपुट, अ कॉन्स्टंट इनपुट ऑफ द सोलार एनर्जी, सोलार एनर्जीचा कॉन्स्टंट इनपुट हा एक महत्त्वाचा कंपोनंट आहे. कशासाठी, ते इकोसिस्टमला फंक्शनिंग आणि सस्टेन करण्यासाठी. मग पहिला पॉईंटच महत्त्वाचा आहे. प्रायमरी प्रोडक्शन इज डिफाईन्ड ॲज द अमाऊंट ऑफ बायोमास और ऑर्गॅनिक मॅटर प्रोड्यूस्ड पर युनिट एरिया ओव्हर अ टाइम पिरियड बाय द प्लांट्स ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. मग प्रायमरी ऑर्गॅनिक मॅटर प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे काय बघा, प्रायमरी प्रोडक्शन म्हणजे काय, प्लांटने प्रोड्यूस केलेलं, प्लांटने फोटोसिंथेसिस प्रोसेसने प्रोड्यूस केलेलं बायोमास, पण हे कुठं प्रोड्यूस्ड पर युनिट एरिया, एका पर्टिक्युलर एरियामधलं बायोमास बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस प्रोड्यूस बाय द प्लांट is nothing but the primary production. It is expressed in the term of the weight gram म्हणजे पर ग्राम स्क्वेअर, ग्राम पर मीटर स्क्वेअर आहे, ग्राम पर मीटर स्क्वेअर, वेट ग्राम पर मीटर स्क्वेअर, ग्राम म्हणजे बायोमास आहे, एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर लक्षात ठेवायचं. और एनर्जी किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर हे कोणाचे युनिट आहेत, प्रायमरी प्रोडक्शनचे युनिट आहेत. मग प्रायमरी प्रोडक्शनबद्दल म्हणलं तर प्रायमरी प्रोडक्शन जे प्रायमरी प्रोडक्शन याचं काय, बायोमास प्रोड्युस्ड पर एरिया, आणि कोणी प्रोड्यूस केलेलं बाय द प्लांट बाय द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस, लक्षात ठेवायचं. याचं युनिट काय, प्रायमरी प्रोडक्शनचं युनिट काय, ग्राम पर मीटर स्क्वेअर किंवा और किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर, हे त्याची युनिट आहेत लक्षात ठेवायचं. नंतर काय म्हणलं, द रेट ऑफ द बायोमास प्रोडक्शन इज कॉल्ड एज द प्रोडक्टिव्हिटी. द रेट ऑफ द बायोमास प्रोडक्शन इज नथिंग बट द प्रोडक्टिव्हिटी. इट इज एक्सप्रेस्ड इन द टर्म ऑफ द ग्राम पर मीटर स्क्वेअर पर इयर इनवर्स. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, बायोमास प्रोडक्शन, ठीक आहे. बायोमास प्रोडक्शन म्हणजे काय, प्रायमरी प्रोडक्शन पर युनिट टाईम लक्षात ठेवायचं. प्रायमरी प्रोडक्शन पर युनिट टाईम म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आहे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, प्रायमरी प्रोडक्शन, productivity is nothing but the primary production per unit time in given in a year. मग इथं काय, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर इयर, किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर पर इयर किंवा ग्राम मीटर इनवर्स इयर इनवर्स. टू कम्पेअर द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द डिफरंट इकोसिस्टम इट इज यूज्ड. प्रोडक्टिव्हिटी ही जी टर्म आहे ती काय, कंपॅरिझन करण्यासाठी युजफुल आहे. इट कॅन बी डिवायडेड इंटू द ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ग्रॉस आणि प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचे परत दोन टाईप आहेत बघा. हे झालं प्रोडक्टिव्हिटी. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचे परत दोन टाईप आहेत, ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी आणि दुसरे नेट. ग्रॉसमध्ये घसारा नसतो लक्षात ठेवा, घसारा, ठीक आहे. घसारा म्हणजे काय ते बघायचं, डेप्रिशिएशन म्हणतो आपण. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी of an ecosystem is the rate of the production of the organic matter during the photosynthesis. Rate of the production of the organic matter during the process of the photosynthesis. A considerable amount of the GPP, gross primary production, the productivity, is utilized by the plant in the respiration. Gross primary productivity minus the respiration losses is the nothing but the net primary productivity. आता रेस्पिरेशन करत असताना, रेस्पिरेशन प्रोसेस करत असताना काही जे पार्ट आहे, जो काही फूडमधला जो पार्ट आहे, प्रोडक्टिव्हिटीमधला जो बायोमासचा पार्ट आहे तो यूज होतो. तो ज्यावेळेस ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून ज्यावेळेस हा आर म्हणजे रेस्पिरेशन लॉस हा ज्यावेळेस आपण वजा करू, रेस्पिरेशन लॉस हा ज्यावेळेस वजा करू त्यावेळेस आपल्याला भेटते NPP, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी होती. त्यावेळेस काय भेटते, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आपल्याला भेटणारी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजेच इथं फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला काय सांगतो बघा, हा फॉर्म्युला असा आहे, GPP - R इज इक्वल टू NPP, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे
नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज द अवेलेबल बायोमास फॉर द कन्झम्पशन टू द हेट्रोट्रॉप्स. ठीक आहे, बरोबर आहे. हार्बिवर्स आणि डिकम्पोजर्स. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी इज डिफाईन्ड एज द रेट ऑफ द फॉर्मेशन ऑफ द न्यू ऑर्गॅनिक मॅटर बाय द कन्झ्युमर्स. आता प्रायमरी म्हणजे काय, प्लांटने केलेलं. सेकंडरी म्हणजे काय, कन्झ्युमर्सने केलेलं. सेकंडरी म्हणजे काय, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी किंवा सेकंडरी काय म्हणलं आपण, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. इट इज प्रोडक्टिव्हिटी, इट इज अ फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर युजफुल आहे बाय द कन्झ्युमर्स, बाय द कंझ्युमर. ठीक आहे. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द प्लांट स्पेसीज इनहॅबिटिंग द पर्टिक्युलर एरिया. इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द व्हरायटी ऑफ द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक अवेबिलिटी ऑफ द न्यूट्रियंट्स. बरोबर आहे. सेकंड पॉईंट काय दिला आहे, न्यूट्रियंट्सची अवेबिलिटी, फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी ऑफ द प्लांट. हे दोन फॅक्टर आहेत ज्याच्यावरती काय डिपेंड आहे, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी डिपेंड आहे. ठीक आहे. इट व्हॅरीज इन अ डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टम. द नेट annual net primary productivity of the whole biosphere is approximately 170 billion tons ड्राय वेट आहे. 170 बिलियन टन्स हे ड्राय वेट लक्षात ठेवायचं ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ड्राय वेट म्हणजे काय, पाणी निघून गेलं की 170 बिलियन आहे. ऑफ दिस, डिस्पाइट ऑफ द ऑक्युपाईंग द अबाउट 70% ऑफ द सरफेस, द प्रोडक्टिव्ह ऑफ द ओशन आर ओनली 55 बिलियन टन्स. म्हणजे टेरेस्ट बायोस्पिअरमधले 170 पैकी फक्त 55 कोण आहे, ओशनमधली आहे. लक्षात ठेवायचं. रेस्ट ऑफ द कोर्स इज ऑन द लँड. म्हणजे 170 आहे. या 170 पैकी जर विचार केला, इथं बघा इथली तो 170 बिलियन टन आहे, यातलं 55 कुठे आहे, ओशनमध्ये. आणि अदर जो पार्ट आहे म्हणजे किती आहे, 115, हा कुठे आहे, लँडवरती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याच्यावरती पेपरला प्रश्न येईल. नेक्स्ट डिकम्पोजिशन. नेक्स्ट पॉईंट आहे डिकम्पोजिशन. नेक्स्ट पॉईंट आहे डिकम्पोजिशन. आता डिकम्पोजिशनचा पॉईंट बघा. यू मे हॅव हर्ड ऑफ द अर्थवर्म being the referred to as the farmer's friend. बरोबर आहे. This is so because they helps in the breakdown of the complex organic matter as well as in the loosening of the soil. ऑर्गॅनिक मॅटरचं ब्रेकडाऊन आणि लुजनिंग ऑफ द सॉइलमध्ये मदत कोण करतात, तर अर्थवर्म करतो. सिमिलरली द डिकम्पोजर्स ब्रेक डाऊन द, आता डिकम्पोजर्सचं काम काय, सिमिलरली द डिकम्पोजर्स ब्रेक डाऊन, एक सेकंड सॉरी, हां. Similarly, the decomposers break down the complex organic matter into the inorganic substance like the carbon dioxide, water and nutrients, and the process is called as the decomposition. Decomposition म्हणजे काय, complex organic matterचं conversion into the simple inorganic substance मध्ये करणं, like carbon dioxide, water and nutrients. याला म्हणतो आपण the process of the decomposition. The dead plant remains such as the leaves, bark, flowers and dead remains of the animals including the fecal matters constitute the detritus. आता detritus म्हणजे काय ते पाहिजे. जे डेड प्लांट्स आहेत त्या डेड प्लांट्सच्या बॉडीमध्ये काय detritus आहे. ठीक आहे. डेड प्लांट्स remains such as the leaves, bark, flowers, dead remains of the animals including the fecal matter constitute the detritus which is the raw material for the decomposition. डिकम्पोजिशनसाठी जे रॉ मटेरियल लागतं त्यालाच म्हणतो आपण डेट्रिटस. डेट्रिटस इज अ रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन. डेट्रिटस म्हणजे काय, डेट्रिटस रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन फॉर द प्रोसेस ऑफ द डिकम्पोजिशन. ठीक आहे. द इम्पॉर्टंट स्टेप्स इन द प्रोसेस ऑफ द डिकम्पोजिशन आर द फ्रॅगमेंटेशन, लीचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. मग इथं 5 प्रोसेस महत्त्वाचे आहेत. त्या 5 प्रोसेसची नावं लक्षात ठेवायची. फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, कॅटाबॉलिझम, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन. FLCHM. मग डिकम्पोजिशन करत असताना 5 स्टेप आहेत किंवा 5 प्रोसेसेस आहेत. ते काय आहेत, FLCHM. F म्हणजे काय लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. फ्रॅगमेंटेशन, लिचिंग, C म्हणजे कॅटाबॉलिझम, H म्हणजे ह्युमिफिकेशन, M म्हणजे मिनरलायझेशन. प्रत्येकाचा अर्थ पाहिजे आता. ठीक आहे. आता डेट्रिव्हर्स ब्रेक डाऊन द डेट्रिटस इंटू द स्मॉलर पार्टिकल्स. ठीक आहे. डेट्रिव्हर्स काय करतात, डेट्रिटसला खातात किंवा डेट्रिटसला ब्रेक डाऊन करतात. एक सेकंड. हां, लक्षात ठेवायचं. आता इथं डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये काय होतं, डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये 5 स्टेप आहेत. FLCHM.
एम. आता प्रोसिजर आहे. आता काय बघा, डेट्रिटस म्हणजे काय, रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन. ठीक आहे, डेट्रिटस म्हणजे काय, रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन. ह्या डेट्रिटसला खाण्यासाठी कोण येतात बघा, डेट्रिओर्स आहेत. डेट्रिओर्स आर द ब्रेक डाऊन द डेट्रिटस इन टू द स्मॉलर पार्टिकल्स. ठीक आहे, डेट्रिटसला खाण्यासाठी कोण आहेत, डेट्रिओर्स. डेट्रिओर्स कोण आहेत, असे ऑर्गॅनिझम जे डेट्रिटसला खातात. एक्झाम्पल दिलेलं आपल्याला अर्थवर्म. आणि ह्या डेट्रिटसचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, तर स्मॉलर पार्टिकलमध्ये करतात. स्मॉलर पार्टिकलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज द फ्रॅगमेंटेशन. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन. या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं, फ्रॅगमेंटेशन. या प्रोसेसला म्हटलं जातं फ्रॅगमेंटेशन. आता पुढं काय होतं बघा, हां, बाय द प्रोसेस ऑफ द लिचिंग द वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स गो डाऊन इन टू द सॉईल हॉरिझॉन, खाली जातं, अँड गेट प्रिसिपिटेट ॲज अनअवायलेबल सॉल्ट. मग लिचिंग प्रोसेसमध्ये काय होतं बघा, लिचिंग प्रोसेसमध्ये काय होतं, जे न्यूट्रिएंट्स आहेत, वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट जे आहेत, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स गो इनसाइड डीप इन अ सॉईल किंवा डीप इन अ सॉईल, आणि ते काय होतात, तिथं जाऊन प्रिसिपिटेट होतात. काय होतात ते, प्रिसिपिटेट म्हणजे काय, साचतात ॲज अ अनअवायलेबल सॉल्ट, ॲज अनअवायलेबल, आणि त्याच्यापासूनच नंतर फॉसिल्स बनतात, ॲज अनअवायलेबल सॉल्ट. ठीक आहे, याला म्हणतो लिचिंग. या प्रोसेसला म्हणतो लिचिंग. वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स गोज डाऊन इन टू द सॉईल हॉरिझॉन अँड गेट प्रिसिपिटेड ॲज अनअवायलेबल सॉल्ट, त्याला म्हणतो लिचिंग. बॅक्टेरियल अँड फंगल एन्झाईम डिग्रेड्स द डेट्रिटस इन टू द सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्स बाय द प्रोसेस ऑफ द कॅटाबोलिझम. कॅटाबोलिझममध्ये काय म्हणलं आपण, कॅटाबोलिझम प्रोसेसमध्ये बघा, जे डेट्रिटस आहे, आता परत डेट्रिटसकडे आलो आपण. डेट्रिटस इज कन्वर्टेड इन टू द स्मॉल किंवा सिम्पल पार्टिकल्स बाय बॅक्टेरियल और फंगल एन्झाईम्स, and this process is nothing but the catabolism. कॅटाबोलिझम. याच्यावरती पेपरला प्रश्न येतो, डायरेक्ट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट, नेक्स्ट पॉईंट चालू आहे, ऑल द अबोव स्टेप्स इन द डिकम्पोजिशन ऑपरेट सायमल्टेनियसली ऑन द डेट्रिटस. आता ह्या ज्या तिन्ही प्रोसेस आहेत, फ्रॅगमेंटेशन, लिचिंग आणि कॅटाबोलिझम, ह्या तिन्ही प्रोसेस एका वेळी सायमल्टेनियसली ऑकर होतात. ह्या कशा होतात, पहिल्या तीन प्रोसेस सायमल्टेनियसली ऑकर होतात, सायमल्टेनियसली ऑकर ऑन डेट्रिटस. डेट्रिटस म्हणजे काय, रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन. लिहिलं इथं, डेट्रिटस इज नथिंग बट द रॉ मटेरियल फॉर द डिकम्पोजिशन. आता नेक्स्ट आहे FLC झालं, आता राहिले HM. म्हणजे काय, पहिले मग काय ते ह्युमिफिकेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ह्युमिफिकेशन. ह्युमिफिकेशन म्हणजे बघा, ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन ऑकर्स ड्युरिंग द डिकम्पोजिशन इन द सॉईल. आता बघा, जे हे दोन प्रोसेस आहेत, H आणि M, ह्या प्रोसेस कधी होतात, डिकम्पोजिशन इन अ सॉईलच्या वेळेस. सॉईलमध्ये डिकम्पोजिशन होत असताना, डिकम्पोजिशन ऑफ सॉईल. दिस प्रोसेस ऑकर्स ड्युरिंग द डिकम्पोजिशन इन अ सॉईल. आता त्यातलं पहिलं आहे ह्युमिफिकेशन. म्हणजे काय, त्यातलं पहिले ह्युमिफिकेशन leads to accumulate the dark colored amorphous substance called as humus that is highly resistant to the microbial action and undergoes the decomposition at an extreme slow rate. Being the colloidal in nature, it serves as a reservoir of the nutrients. The humus is further degraded by some microbes and release the inorganic nutrients occurs by the process of the mineralization. Humification मध्ये काय होतं, ह्युमस तयार होतो. accumulation of the humus. हा ह्युमस कोण आहे, इट इज डार्क कलर्ड amorphous substance. इट इज डार्क कलर amorphous substance. आणि हा जो डार्क कलर सबस्टन्स आहे तो हायली रेजिस्टन्स आहे टू द मायक्रोबियल ॲक्शन.
हायली रेजिस्टन्स टू मायक्रोबियल ॲक्शन. मायक्रोबियल ॲक्शनला तो काय करतो, रेजिस्ट करतो. ठीक आहे. अजून काय म्हणलेलं आहे तो, ह्याचं नेचर कसं आहे, याचं नेचर कोलॉइडल नेचर आहे. कोलॉइडल, दे आर द कोलॉइडल. आणि लक्षात ठेवायचं कोलॉइडल नेचर आहे आणि याचं डिकम्पोजिशन व्हेरी स्लो होतं. अंडरगो डिकम्पोजिशन ॲट व्हेरी स्लो रेट. डिकम्पोजिशन ऑकर ॲट व्हेरी स्लो रेट. व्हेरी स्लो रेट महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवायचं, पण हे जे ह्युमस आहे, या ह्युमसचं डिग्रेडेशन होऊन मिनरल तयार होतं. लक्षात ठेवायचं, ह्युमसचं डिग्रेडेशन होऊन काय तयार होणार आहे, मिनरल. ह्युमस अंडरगो डिग्रेडेशन टू फॉर्म मिनरल. ठीक आहे. and that process is nothing but the mineralization. लास्ट प्रोसेस काय, मिनरलायझेशन. इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे किंवा न्यूट्रिएंट जे रिलीज होतात, इनऑर्गॅनिक येतं इथे शब्द, ऑर्गॅनिक शब्द कुठंच नाही. बाय द प्रोसेस ऑफ द कॉल्ड एज मिनरलायझेशन. आता ही डायग्राम बघा, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द डिकम्पोजिशन सायकल इन द टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. डिकम्पोजिशन सायकलबद्दल ही डायग्राम आहे. याच्यामध्ये जर बघितलं, हां पहिल्यांदा इथं बघा ऑर्गॅनिक रिच सॉईल म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर असणारी सॉईल. याच्यामध्ये बघा leaves partially consumed by the decomposer such as the fungi, bacteria, they begin to the loose form and better litter become the litter. मध्ये घाण होणार आहे तयार. ठीक आहे. फिकस मॅटर तयार होणार आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक रिच सॉईलमध्ये बघा, हां द ट्री ग्रोन इन अ सॉईल. ठीक आहे. सम आर रिटन बाय द इन्सेक्ट अँड ॲनिमल्स. न्यूट्रिएंट्स एनर्जी एंटर इन टू द वेब. ह्याच्यापासून एनर्जी आहे ती वेबमध्ये एंटर केलं. ह्याच्यापासून जे सम न्यूट्रिएंट्स लीच इन टू द सॉईल बाय द केमिकल ॲक्शन. आणि ते सॉईल काय होणार आहे, ऑर्गॅनिक रिच होणार आहे. कारण की लिचिंग प्रोसेसने काय होते, प्रिसिपिटेट होते खाली. काही पार्ट याच्यातलं काय होणार, लिव्स पार्शियली कन्झ्युम बाय द डिकम्पोजर सच एज द फंजाय, बॅक्टेरिया, दे बिगिन टू लूज फ्रॉम द लिटर. आणि फर्दर डिकम्पोजिशन बाय द अर्थवर्म, बॅक्टेरिया अँड सॉईल माइट्स. म्हणजे सॉईलमध्ये ऑर्गॅनिक रिच जी सॉईल आहे ही अशी आहे बघा. याच्यामुळे सॉईलमधलं ऑर्गॅनिक मॅटर वाढणार आहे या सगळ्या प्रोसेसने. आणि ह्या प्रोसेसनंतर ट्री ग्रो इन अ सॉईल, ट्रीची ग्रोथ चांगली होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, डिकम्पोजिशन इज लार्जली डिकम्पोजिशन इज लार्जली ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस. डिकम्पोजिशन प्रोसेससाठी काय लागतं, ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस आहे. द रेट ऑफ द डिकम्पोजिशन इज कंट्रोल बाय द केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटस अँड क्लायमॅटिक फॅक्टर. मग रेट ऑफ द डिकम्पोजिशन इज कंट्रोल बाय द केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटस. डेट्रिटसचं केमिकल कंपोजिशन कसं आहे आणि क्लायमॅटिक फॅक्टर याच्यावरती तो डिपेंड आहे. काय आहे, डिकम्पोजिशनचा रेट. इन अ पर्टिक्युलर क्लायमॅटिक कंडिशन डिकम्पोजिशन रेट इज स्लोअर इफ द डेट्रिटस इज रिच इन द लिग्निन आणि कायटिन. आता बघा, आता महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती नीट आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. इन अ पर्टिक्युलर क्लायमॅटिक कंडिशन डिकम्पोजिशन रेट इज स्लोअर इफ डेट्रिटस इज रिच इन लिग्निन अँड कायटिन अँड क्विकर इफ डेट्रिटस इज रिच इन नायट्रोजन अँड वॉटर सोल्युबल सबस्टन्स लाईक शुगर. मग रेट ऑफ डिकम्पोजिशन हा दोन गोष्टींवरती डिपेंड आहे म्हणलं आपण. रेट ऑफ डिकम्पोजिशन हा दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. एक म्हणजे काय म्हणलं आपण, केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटस आणि दुसरा एक क्लायमॅटिक फॅक्टर. त्यातलं पहिलं एक केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटस. केमिकल कंपोजिशन ऑफ द डेट्रिटसमध्ये जर बघितलं, जर डेट्रिटसच्या केमिकल कंपोजिशनमध्ये लिग्निन आणि कायटिन असेल, त्यावेळेस डिकम्पोजिशन प्रोसेस कशी आहे, स्लो आहे. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये शुगर आणि नायट्रोजन आहे, N2 आहे, शुगर आणि नायट्रोजन आहे, वॉटर सोल्युबल आणि काय वॉटर सोल्युबल सबस्टन्स लाईक शुगर आहे, त्यावेळेस ते कसं आहे, क्विकर आहे. कोण, डिकम्पोजिशनची प्रोसेस. डिकम्पोजिशन प्रोसेस इज क्विकर. लक्षात ठेवायचं, पेपरला प्रश्न असतो. टेम्परेचर अँड द सॉईल मॉइश्चर आर द मोस्ट इम्पॉर्टंट क्लायमॅटिक फॅक्टर दॅट रेग्युलेट द डिकम्पोजिशन. ठीक आहे. क्लायमॅटिक फॅक्टरमध्ये दोन महत्त्वाचे दिलेले आहेत क्लायमॅटिक फॅक्टर. कोणते दिलेले आहेत, कुठे गेलं, टेम्परेचर आणि सॉईल मॉइश्चर. टेम्परेचर आणि काय आहे, सॉईल मॉइश्चर, हे दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत. कशासाठी, क्लायमॅटिक फॅक्टर जे डिकम्पोजिशनचा रेट डिसाईड करतात थ्रू देअर इफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ऑफ द सॉईल मायक्रोब्स. ठीक आहे. वॉर्म अँड मॉइस्ट एन्व्हायरमेंट फेवर्स द डिकम्पोजिशन. महत्त्वाचं आहे. वॉर्म आणि मॉइस्ट, कोणतं एन्व्हायरमेंट, वॉर्म अँड मॉइस्ट एन्व्हायरमेंट असेल तर डिकम्पोजिशन करणार आहे, फेवर होणार आहे. डिकम्पोजिशन इज फेवर्ड.
and whereas the low temperature and anaerobiasis inhibits the decomposition resulting in the build-up of the organic material. मग अनएरोबिक कंडिशन आणि कोल्ड टेम्परेचर, अनएरोबिक कंडिशन आणि कोल्ड टेम्परेचर. लो टेम्परेचर म्हणजे कोणतं टेम्परेचर? कोल्ड टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरच म्हणू. अँड अनएरोबिक कंडिशन it inhibits the decomposition, मग हे डिकम्पोजिशन होऊन देत नाहीत. बघा डिकम्पोजिशनच्या बद्दल माहिती आहे वरती, म्हणजे काय बघा, लो टेम्परेचर अनएरोबिक कंडिशनमध्ये ते डिकम्पोजिशन होतं का? तर नाही होत, कमी प्रमाणात होतं. वॉर्म आणि मॉइस्ट एन्व्हायरमेंट असेल तर डिकम्पोजिशन काय आहे? फेवर आहे. लक्षात ठेवायचं, पेपरला याच्यावरती क्वेश्चन येईल. आतापर्यंत बघा इकोसिस्टमचं स्ट्रक्चर अँड फंक्शन झालं आहे, प्रोडक्टिव्हिटीवरचा पॉईंट झाला आणि डिकम्पोजिशन झालं. आता राहिले एनर्जी फ्लो आणि इकोलॉजिकल पिरॅमिड. हा पॉईंट राहिलेला आहे इकोसिस्टम टॉपिकमधला. ठीक आहे, तो पॉईंट आता कव्हरअप करायचा आहे. आणि एवढं जरी केलं तरी NCERT बऱ्यापैकी कव्हरअप होती. 90% पार्ट तर इथंच कव्हरअप झालेला आहे. ह्या ज्या नोट्स आहेत हे पेपरला येणारा पार्ट आहे. ठीक आहे, हा पण पेपरला येणारा पार्ट आहे, लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी फ्लो. बघा एनर्जी फ्लो, आता लाईन टू लाईनच वाचतोय त्यामुळे एवढं काही नाही. एनर्जी फ्लोमध्ये बघा, एक्सेप्ट फॉर द डीप सी हायड्रोथर्मल इकोसिस्टम, सन इज द ओनली सोर्स ऑफ द एनर्जी फॉर द ऑल इकोसिस्टम ऑन द अर्थ. एक्सेप्शन काय आहे? डीप सी हायड्रोथर्मल इकोसिस्टम. डीप सी हायड्रोथर्मल इकोसिस्टम सोडली तर बाकी सगळ्यांमध्ये कोणी सोलार एनर्जी हा मेन सोर्स आहे, लक्षात ठेवायचं, किंवा सन हा मेन सोर्स आहे. ऑफ द इन्सिडेंट सोलार रेडिएशन लेस दॅन 50% ऑफ इट इज फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन. 50%पेक्षा कमी आहे कोण आहेत? फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन आहेत. बघा 50%पेक्षा कमी, जो PAR आहे, PAR म्हणजे काय? फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन. तो काय आहे? 50%पेक्षा पण काय असतो? कमी असतो, लक्षात ठेवायचं. वी नो दॅट प्लांट अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑटोट्रॉप्स फिक्स द सन रेडियंट एनर्जी टू मेक द फूड फ्रॉम द सिम्पल इनऑर्गॅनिक मटेरियल. सिम्पल इनऑर्गॅनिक मटेरियलचा यूज करून बॅक्टेरिया किंवा अल्गीज म्हणू आपण त्याला, आणि प्लांट हे काय बनवतात? फूड बनवतात. प्लांट कॅप्चर द ओनली, आता महत्त्वाचं आहे, प्लांट्स कॅप्चर ओनली 2 to 10% ऑफ द पार अँड दिस स्मॉल अमाऊंट ऑफ द एनर्जी सस्टेन द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. ह्या पारपैकी 50%पेक्षाही, सोलार एनर्जीपैकी 50%पेक्षाही कमी कोण आहे? PAR आहे. आणि यातली फक्त 2 ते 10% हे कोण यूज करतात? प्लांट. आणि याच्यातूनच काय होतं? फोटोसिंथेसिस. आणि हेच काय होतं? याच्यावरती सगळी लिव्हिंग सिस्टम काय आहे? लिव्हिंग वर्ल्ड काय आहे? डिपेंड आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो हाऊ द सोलार एनर्जी कॅप्चर बाय द प्लांट फ्लोज थ्रू द डिफरंट ऑर्गॅनिझम ऑफ एन इकोसिस्टम. आता जे फूड चेन, फूड वेब वगैरे हा जो पॉईंट आहे तो पुढे आपण स्टडी करणार आहे. याच्यामध्ये काय म्हटलं बघा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट हाऊ द सोलार एनर्जी captured by the plant flows through the different organism of an ecosystem. All organisms are dependent for their food on producer वरती डिपेंडंट माहिती आहे, आयदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मग 10वीला शिकताना आपण शिकलेलो आहे, सर्वात पहिल्यांदा कोण असणार आहे? प्रोड्युसर. नंतर कोण येणार? कन्झ्युमर. नंतर येणार प्रेडेटर वगैरे ते, किंवा प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि टर्शरी कन्झ्युमर. आणि सर्वात वरती येतात सॅप्रोफाइट्स, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. So you find unidirectional flow of energy from the sun to producer and then to the consumer. ही लाईन महत्वाची आहे. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी कसं आहे? युनिडायरेक्शनल आहे, फ्रॉम द सन टू द प्रोड्युसर टू द कन्झ्युमर. म्हणजे पहिल्यांदा कोण आहे? सन आहे, नंतर कोण आहे? प्रोड्युसर आहे, नंतर कोण आहे? कन्झ्युमर आहे, लक्षात ठेवायचं. फर्दर इकोसिस्टम्स आर नॉट एक्सेप्ट फॉर द सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? तो सर्च करायचा आहे. ठीक आहे. दे नीड अ कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी टू सिंथेसाइज द मॉलिक्युल्स दे रिक्वायर टू काउंटरॅक्ट युनिव्हर्सल टेंडन्सी टुवर्ड्स द इन्क्रीजिंग द डिसऑर्डरनेसच्या रिलेटेड आहे, म्हणजे एन्ट्रॉपीच्या रिलेटेड सेकंड लॉ आहे. एन्ट्रॉपी, डिग्री ऑफ डिसऑर्डरनेस मेजर बाय द एन्ट्रॉपी. ठीक आहे. मग इकोसिस्टममध्ये जर कॉन्स्टंट सप्लाय नाही मिळाला,
इकोसिस्टममध्ये जर सनचा जर कॉन्स्टंट सप्लाय जर नाही मिळाला तर प्रोड्युसर फूड बनवू शकणार नाही, ते फूड कंझ्युमर कंझ्युम करू शकणार नाहीत. म्हणजे ही जी स्टेप म्हटलं आपण सन, प्रोड्युसर आणि कंझ्युमर, ही की याच्यामध्ये काय येणार आहे, डिसऑर्डरनेस येणार आहे जर सननी त्याचा किंवा सनलाईट जर प्रॉपर वेमध्ये जर प्रोव्हाइड केली गेली नाही तर. ठीक आहे. ग्रीन प्लांट्स इन द इकोसिस्टम, ग्रीन प्लांट इन द इकोसिस्टम आर कॉल्ड ॲज प्रोड्युसर. आता हे सोपे सोपे लाईन्स, त्यांनाच काय म्हणतो आपण, प्रोड्युसर म्हणतात. इन अ टेरेस्टेरियल इकोसिस्टम मेजर प्रोड्युसर आर द हर्बॅशियस अँड उडी प्लांट. टेरेस्टेरियल इकोसिस्टममध्ये कोण आहेत महत्त्वाचे, टेरेस्टेरियल इकोसिस्टममध्ये उडी प्लांट्स आणि हर्बॅशियस प्लांट हे कोण आहेत, प्रोड्युसर आहेत. मग टेरेस्टेरियल इकोसिस्टममध्ये प्रोड्युसर कोण आहेत ते पण विचारतात. लाईकवाईज प्रोड्युसर इन ॲक्वॅटिक सिस्टम्स आर द व्हेरियस स्पेसीज लाईक फायटोप्लॅन्क्टॉन, अल्गी अँड हायर प्लांट्स. मग इथं लक्षात काय ठेवायचं बघा, प्रोड्युसर जे टेरेस्टेरियल इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये प्रोड्युसर कोण आहेत, तर दोन महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, हर्बॅशियस प्लांट अँड उडी प्लांट. आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये जर बघितलं तर कोण आहेत, फायटोप्लॅन्क्टॉन, फायटोप्लॅन्क्टन आणि दुसरं कोण आहे, अल्गी आणि हायर प्लांट्स, अल्गी अँड हायर प्लांट्स, अल्गी अँड हायर प्लांट्स. ठीक आहे, याच्यावरती पेपरला प्रश्न येते. आणि प्रोड्युसर म्हणजे काय, द ग्रीन प्लांट्स. प्रोड्युसर आर नथिंग बट द ग्रीन प्लांट्स इन द इकोसिस्टम, जे फोटोसिंथेसिस करतात, जे प्रोड्यूस करतात. ठीक आहे. यू हॅव रीड अबाउट द फूड चेन अँड द फूड वेब्स दॅट एक्झिस्ट इन द नेचर. स्टार्टिंग फ्रॉम द प्लांट्स or producer, food chain or rather webs are formed such that the animal feeds on the plants or another animals and in turn food is for the another. ठीक आहे, जे आपल्याला माहिती आहे फूड चेनमध्ये काय आहे, प्रोड्युसर फूड बनवतात, ते फूड घेतात कंझ्युमर. त्या कंझ्युमरमध्ये 3 टाईप आहेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. जनरली जर पाहायचं म्हटलं तर बघा, जनरली पाहायचं म्हटलं तर ठीक आहे, समजा हे प्लांट आहे, ह्या प्लांटला खाल्लं कोणी, बकरीने. ठीक आहे, या बकरीला कोण खाणार आहे, वाघ खाणार आहे. आणि वाघ मेल्यावरती वाघाला कोण खाणार आहे, तर गिधाड खाणार आहे. मग हे काय झालं, फूड चेन झाली. सेम ह्याच प्लांटला दुसरं कोण खाऊ शकतं, तर किडे खाऊ शकतात. त्या किड्यांना कोण खाईल, तर बेडूक खाईल. बेडूकला कोण खाईल, तर साप खाईल. सापाला कोण खाईल, तर ईगल खाईल. ठीक आहे, गरुड खाईल. आणि गरुड मेल्यावरती त्यांना परत कोण खाईल, गिधाड खाईल. ह्याला म्हणतो फूड चेन, याला म्हणतो फूड चेन. आणि हे सगळे एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत. म्हणजे किडे कोणावरती डिपेंड आहेत, प्लांटवरती. बेडूक कोणावरती डिपेंड आहेत, किड्यावरती. ठीक आहे. द चेन ऑर वेब इज फॉर्म बिकॉज ऑफ दिस इंटरडिपेंडन्सी. ते एकमेकांवरती काय आहेत म्हणलं, इंटरडिपेंडंट आहेत. ब्ल्यू पेन जरा, हा. नो एनर्जी दॅट इज ट्रॅप्ड इन टू द अन ऑर्गॅनिझम रिमेन्स इन इट फॉर एव्हर. म्हणजे अशी कोणती ती एनर्जी ऑल टाईम राहत नाही. ठीक आहे, ते पुढे गेल्यावर कळेल. ठीक आहे, पुढचा पॉईंट त्याच्यावरतीच आहे. द एनर्जी ट्रॅप्ड बाय द प्रोड्युसर हेन्स इज आयदर पास्ड ऑन द कंझ्युमर ऑर द हायर ऑर्गॅनिझम डाईज. मग ते ते ट्रान्सफर होती. डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम इज द बिगिनिंग ऑफ द डेट्रिटस अँड द फूड चेन वेब. हा मेला, गिधाड वगैरे मेलं, गिधाड पण मेल्यावरती त्याच्यापासून जे खत बनणार ते प्लांटची ग्रोथ करणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम इज द बिगिनिंग ऑफ द डेट्रिटस. डेट्रिटस फॉर्मेशनवरती मागच बघितलेलं आहे इथं वरती, डेट्रिटस फॉर्मेशनचं काय होतं ते. ठीक आहे. नंतर ऑल द ॲनिमल्स डिपेंड्स ऑन द प्लांट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फॉर देअर फूड नीड्स. दे आर कॉल्ड ॲज द कन्झ्युमर्स. ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज कन्झ्युमर, प्लांट आर कॉल्ड ॲज द प्रोड्युसर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अँड ऑल्सो दे आर द हेटोट्रॉप्स. ते कोण आहेत, हेटोट्रॉप्स आहेत. इफ दे फीड ऑन द प्रोड्युसर द प्लांट्स दे आर कॉल्ड ॲज द प्रायमरी कन्झ्युमर. जे म्हणलं ना, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. आता जे प्रोड्युसरवरती फीड करतात, प्रोड्युसरवरती फीड करणारे जे आहेत त्याला म्हणतो प्रायमरी कन्झ्युमर. म्हणजे इथं बकरी आणि कोण होतं, किडं होते. अँड इफ द ॲनिमल्स ईट अदर ॲनिमल्स विच इन टर्न ईट द प्लांट्स दे आर कॉल्ड ॲज द सेकंडरी कन्झ्युमर. म्हणजे काही ॲनिमल जे प्रोड्युसरला खातात, काही ॲनिमल जे कोणाला खातात, प्रोड्युसर जे खातात त्यांना खातात, किंवा प्लांटला खाणारे ॲनिमलला जे खाणार आहेत त्याला म्हणतो आपण सेकंडरी कन्झ्युमर. त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी कन्झ्युमर. लाईकवाईज यू कुड हॅव द टर्शरी कन्झ्युमर टू. ठीक आहे. ऑब्वियसली द प्रायमरी कन्झ्युमर विल बी द हार्बिवरस. प्रायमरी कन्झ्युमर काय असणार आहेत, हर्बिवरस असणार आहेत. ते फक्त गवत वगैरेच खाणार आहेत. बघा इथं गवत खाणारेच असतात. बकरी काय खाती, गवतच खाती. मग त्यात सगळे येतात, गाय येईल, बैल येईल, सगळे ते कोण आहेत, हार्बिवरस आहेत. आणि ते कोण आहेत, प्रायमरी कन्झ्युमर आहेत. महत्त्वाचं
सम कॉमन हर्बिवोरस आर इन्सेक्ट्स, बर्ड्स, मॅमल्स इन द टेरेस्टेरियल इकोसिस्टम अँड मोल्युस्क्स इन द ॲक्वॅटिक इकोसिस्टम. मग पेपरला विचारतात ॲक्वॅटिक इकोसिस्टममधला प्रायमरी कन्झ्युमर कोण आहे? ॲक्वॅटिक इकोसिस्टममधला प्रायमरी कन्झ्युमर कोण आहे? तर लक्षात ठेवायचं कोण आहे? मोल्युस्का. इथं नाव आहे मोल्युस्क्स. ठीक आहे. द कन्झ्युमर दॅट फीड ऑन द हार्बिवोरस आर कॉल्ड ॲज द कार्निवोर्स. म्हणजे यांना खाणारे, ह्या दोघांना खाणारे यांनाच काय म्हणतो आपण? कार्निवोर्स म्हणतात. इथं बेडूक नाही येणार खरं, इथं कोण येणार आहे? कार्निवोर्स. यांना काय म्हणतो आपण? वाघ म्हणजे कोण आहे? कार्निवोर्स आहे. और मोर कलेक्टली कॉल्ड ॲज द प्रायमरी कार्निवोर्स. ठीक आहे. दो सेकंडरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कार्निवोर्स कोण आहेत? सेकंडरी कन्झ्युमर्स आहेत. दोज ॲनिमल्स दॅट डिपेंड ऑन द प्रायमरी कार्निवोर फॉर द फूड लेबल्ड ॲज सेकंडरी कार्निवोर्स. अ सिम्पल ग्रेझिंग फूड चेन GFSC डिपेक्टेड बिलो. ग्रेझिंग फूड चेनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा ग्रास, त्याला कोण खाते? गोट. ते कोण आहे? प्रायमरी कन्झ्युमर. आणि मॅन कोण आहे? सेकंडरी कन्झ्युमर. मग सेकंडरी कन्झ्युमरलाच काय म्हणतो आपण? प्रायमरी कार्निवोर. यालाच काय म्हणतात? प्रायमरी कार्निवोर. आणि माणसाला बी कोणतरी खाते, त्याचं नाव विभाग, तो झाला सेकंडरी कार्निवोर. तो कोण झाला? सेकंडरी कार्निवोर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, सॉरी नेक्स्ट पेज बघा. डेट्रिटस फूड चेन DFC. ग्रेझिंग फूड चेन वेगळी आहे. ग्रेझिंग GFC ग्रेझिंग फूड चेन. नंतर डेट्रिटस फूड चेन बिगिन विथ द डेड ऑर्गॅनिक मॅटर. इट इज मेड अप ऑफ द डिकम्पोजर विच आर द हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मेनली फंजाय आणि बॅक्टेरिया. म्हणजे लक्षात ठेवायचं डेट्रिटस DFC म्हणजे काय आहे? डेट्रिटस फूड चेन starting with bacteria and fungi. Both are the heterotrophic and both are the decomposer. They meet their energy and the nutrients requirement by the degrading the dead organic matter or the detritus. ठीक आहे. They are also known as the saprotrophs किंवा सॅप्रोफाइट्स म्हणतो आपण. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय? डेड मटेरियलवरती जे फीड करतात त्याला आपण म्हणतो सॅप्रोट्रॉप्स. टू डिकम्पोज. डिकम्पोजर सिक्रेट्स द डायजेस्टिव्ह एन्झाईम दॅट ब्रेक डाऊन डेड अँड वेस्ट मटेरियल इन टू द सिम्पल इनऑर्गॅनिक मटेरियल विच आर सबसिक्वेंटली ॲब्झॉर्ब बाय देम. आणि इथे लक्षात ठेवायचं, इथे ते डिकम्पोजर काय करतात? स्टार्ट डायजेस्टिव्ह एन्झाईम, सिक्रेट द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, ब्रेक डाऊन द डेड वेस्ट मटेरियल इन टू द सिम्पल इनऑर्गॅनिक मटेरियल विच सबसिक्वेंटली ॲब्झॉर्ब बाय देम. ठीक आहे. इन ॲन ॲक्वॅटिक इकोसिस्टम. आता बघा 3 इकोसिस्टम बघितलं आपण. एक बघितलं ग्रेझिंग फूड चेन, नंतर बघितलं DFC डेट्रिटस फूड चेन. आता नेक्स्ट बघतोय ॲक्वॅटिक इकोसिस्टममधील GFC इज द मेजर कॉन्ड्युएट फॉर द एनर्जी फ्लो. GFC म्हणजे काय? ग्रेझिंग फूड चेन हा मेन आहे. कंड्युएट म्हणजे काय? मेन वे आहे म्हणून आपण त्याला. व्हेरी इम्पॉर्टंट आहे एनर्जी फ्लो. As against this, an terrestrial ecosystem, a much larger fraction of the energy flows through the detritus food chain than through the GFC. मग आपण इथे जर बघितलं टेरेस्टेरियल इकोसिस्टममध्ये जर विचार केला तर DFC म्हणजे काय? डेट्रिटस फूड चेनमधून एनर्जी फ्लो हा जास्त होतो ॲज कम्पेअर टू द GFCमध्ये. ठीक आहे. टेरेस्टेरियल इकोसिस्टमचा जर विचार केला DFCमधून एनर्जी फ्लो हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू द GFCमधून. हे जे बोलतोय याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. नंतर काय म्हणलं आपण? इथं ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा जर विचार केला तर फक्त GFC जास्त आहे. GFCमधून एनर्जी फ्लो हा खूप जास्त प्रमाणात होतो. GFC म्हणजे काय? ग्रेझिंग फूड चेन. ठीक आहे. डेट्रिटस फूड चेन मे बी कनेक्टेड. एक सेकंड. Detritus food chain may be connected with the grazing food chain at some level. Some of the organism of the DFC are the prey to the GFC animal. हे पण महत्त्वाचं आहे. Some of the animal of the DFC Detritus food chain are prey to the GFC animals and in a natural ecosystem some animals like cockroaches, crows, etc. are the omnivorous. जे दोन्ही खातात ते. ओमनिवरसचे एक्झाम्पल कोण आहे? कॉकरोच आणि क्रो. This natural interconnection of the food chain make it as a food web. फूड वेब बनवते. काय बनवते ते? फूड वेब. आता इथं ओमनिवरसचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि हा जो पार्ट लिहिलेला आहे हा स्टार करून लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिझम ऑक्युपाय अ प्लेस इन अ नॅचरल सराउंडिंग
or in a community according to their feeding relationship with the other organism. ठीक आहे, ऑर्गॅनिझम ऑक्युपाय कशी करतो पोल्युशन किंवा प्लेस इन अ नॅचरल इकोसिस्टम किंवा सराउंडिंग, तर त्याचं रिलेशन कसं आहे फिडिंगच्या बाबतीत विथ द अदर ऑर्गॅनिझम, त्याच्या बेसिसवरती त्याची एक प्लेस ठरती. बेस्ड ऑन द सोर्स ऑफ द nutrition or the food, organism occupy the specific place in the food chain that is known as the trophic level. Trophic level म्हणजे काय, पोझिशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन द फूड चेन. ट्रॉपिक लेवलची डेफिनेशन शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायची, पोझिशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन द पोझिशन. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, पोझिशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन फूड चेन. फूड चेन त्यालाच म्हणतो आपण ट्रॉपिक लेवल. महत्त्वाची डेफिनेशन पेपरला विचारतात. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, ट्रॉपिक लेवल बेस्ड ऑन द सोर्स ऑफ द न्यूट्रिशन ऑर द फूड ऑर्गॅनिझम ऑक्युपाय अ स्पेसिफिक प्लेस इन द फूड चेन दॅट इज नथिंग बट द ट्रॉपिक लेवल. प्रोड्युसर बिलॉंग टू द फर्स्ट ट्रॉपिक लेवल. आता महत्त्व, herbivores are the primary consumer to the second and carnivores to the third tropic level. आता या ट्रॉपिक लेवलमध्ये पहिल्या लेवलला कोण आहे, इथं डायग्राममध्ये बघा. प्रोड्युसर आर ॲट द फर्स्ट ट्रॉपिक लेवल दॅट इज नथिंग बट द प्लांट्स. एक्झाम्पल काय दिले, फायटोप्लॅन्क्टॉन, ग्रास आणि ट्रीज. प्रायमरी कन्झ्युमर्स आर ॲट द सेकंड ट्रॉपिक लेवल नथिंग बट द आर्बिवर्स. आर्बिवर्स आर ॲट द सेकंड ट्रॉपिक लेवल अँड दे आर प्रायमरी कन्झ्युमर. एक्झाम्पल झू प्लॅन्क्टॉन्स, ग्रासहूपर अँड काउज. सेकंडरी कन्झ्युमर्स आर ॲट द थर्ड ट्रॉपिक लेवल. ठीक आहे, बर्ड, फिशेस अँड वुल्फ. अँड द कार्निवर्स किंवा टॉप कार्निवर्स आर किंवा टर्शरी कन्झ्युमर्स ॲट फोर्थ ट्रॉपिक लेवल. एक्झाम्पल मॅन अँड लायन. ठीक आहे, पेपरला याच्यावरती पण प्रश्न येईल. ठीक आहे, नेक्स्ट आहे द इम्पॉर्टंट टू नोट दॅट. नेक्स्ट पेज बघा काय, द इम्पॉर्टंट पॉईंट टू नोट दॅट द अमाऊंट ऑफ एनर्जी डिक्रीजेस ॲट द सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. बरोबर, प्रायमरीपासून सेकंडरीकडे जाताना, सेकंडरीपासून टर्शरीकडे जाताना आणि टर्शरीपासून फोर्थ लेवल म्हणजे क्वाटर्नरी लेवलकडे जात असताना हे काय ट्रॉपिक लेवल आहेत. ठीक आहे, ट्रॉपिक लेवल आहेत. इथे एनर्जी काय होती, खालून वरती जाताना एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. एनर्जी डिक्रीजेस, एनर्जी काय होती, डिक्रीजेस होती. लक्षात ठेवायचे ॲट द सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल. वेन एनी ऑर्गॅनिझम डाईज इट इज कन्वर्टेड टू द डेट्रिटस और डेड बायोमास दॅट सर्व ॲज द एनर्जी फॉर द सोर्स ऑफ द डिकम्पोजर. ठीक आहे, एखादा ऑर्गॅनिझम मेला तर डिकम्पोजरला तो काय करणार आहे, सोर्स ऑफ एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे. ऑर्गॅनिझम ॲट इच ट्रॉपिक लेवल डिपेंड्स ऑन दोज ॲट लोअर ट्रॉपिक लेवल फॉर देअर एनर्जी डिमांड. बरोबर आहे, म्हणजे इथं जर बघितलं तर हार्बिवोरस जे आहेत, गवत वगैरे खाणार, ते कुणावरती डिपेंड आहेत, तर फर्स्ट ट्रॉपिक लेवलवरती जे आहेत त्यांच्यावरती ते डिपेंड असणार आहेत. प्लांट्सवरती ते डिपेंड आहेत फूडसाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी. each topic level has certain mass of the living material at particular time called as the standing crop. Definition महत्वाची आहे, standing crop. each topic level has the certain mass of the living material. मग ते प्लांटचा असू, ॲनिमलचा असू, नाही तर कुणाचाही असू. आता बघा, नंबर ऑफ प्रोड्युसर, ह्या प्रोड्युसरचं बायोमास जे किंवा प्रायमरी कन्झ्युमरचं जे बायोमास आहे ते या सगळ्यालाच म्हणतो आपण स्टँडिंग क्रॉप. त्यालाच काय म्हणतो आपण, स्टँडिंग क्रॉप. लिव्हिंग मटेरियलचं जे बायोमास आहे, each tropical level has a certain mass of the living material at a particular time called as the standing crop. पेपरला याच्यावरती डेफिनेशनवरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, एका पर्टिक्युलर ट्रॉपिक लेवलवरती असणारा बायोमास किंवा जेवढे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत त्यांचा मास. The standing crop is measured as the mass of the living organism that is nothing but the biomass or the number in a unit area. Number of organism in a particular area. The biomass of the species is expressed in term of the fresh or the dry weight. आता हे जे बायोमास आहे, स्टँडिंग क्रॉप म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ मासेस किंवा जेवढे ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत त्यांचं वजन. मग ते बायोमास दोन प्रकारचे आहे. These biomass are of two types. Dry weight and another is nothing but कुठलं आहे, फ्रेश वेट. फ्रेश म्हणजे काय, पाणी मिक्स असणार त्याच्यामध्ये. मेजरमेंट ऑफ द बायोमास इन टर्म ऑफ द ड्राय वेट इज मोर ॲक्युरेट. पेपरला याच्यावरती मी प्रश्न येईल. म्हणजे दोघांमधलं काय ॲक्युरेट आहे, ड्राय वेट हे ॲक्युरेट आहे. ड्राय वेटचं जे मास मिळतं ते काय असतं, इट इज अ ॲक्युरेट. ॲक्युरेट वन इज काय, ड्राय वेट इज ॲक्युरेट वन. ठीक आहे. द नंबर ऑफ द ट्रॉपिक लेवल इन अ ग्रेझिंग फूड चेन
इज रिस्ट्रिक्टेड ॲज द ट्रान्सफर ऑफ द एनर्जी फॉलोज फॉर द 10% लॉ. 10% लॉ म्हणजे काय बघा, एका ट्रॉपिक लेवलवरून दुसऱ्या ट्रॉपिकवरती लेवल जात असताना 10%च एनर्जी पुढे जाते. 10% एनर्जी काय ती पुढच्या लेवलला जाते. समजा इथं 100 जूल आहे ना, तर इथं जाणार 10 जूल, इथं जाणार 1 जूल, इथं जाणार 0.1 जूल. याला म्हणतो 10% लॉ. याला म्हणतो 10% लॉ. ओनली 10% ऑफ द एनर्जी ट्रान्सफर टू द इच ट्रॉपिक लेवल फ्रॉम द लोअर ट्रॉपिक लेवल. तेच लोअर ट्रॉपिक लेवलमधून वरच्या ट्रॉपिक लेवलमध्ये किंवा हायर ट्रॉपिक लेवलमध्ये फक्त 10% एनर्जीज फ्लो होणार आहे. इन नेचर इट इज पॉसिबल टू हॅव द मेनी लेवल्स, प्रोड्युसर, हार्बिवर्स, प्रायमरी कार्निवर, सेकंडरी कार्निवर इन अ ग्रेझिंग फूड चेन. ग्रेझिंग फूड चेनमध्ये मल्टिपल लेवल असू शकतात असं सांगितलेलं आहे. आणि ही डायग्राम सन मेन सोर्स आहे. त्या सनमधून येणारी एनर्जी कोणी घेतली? प्लांटने घेतली. काय म्हटलं इथं? प्लांटने घेतली. फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे प्लांट्स. नंतर ह्या प्लांटमधून इथं किड्यांमध्ये जात असताना किती % जाणार आहे? 10%. सेकंड ट्रॉपिक लेवल काही पार्ट बाहेर निघून जाणार आहे. इथं परत 10%च जाणार आहे. इथून परत फक्त काय जाणार आहे? 10%. मग फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आणि फोर्थ ट्रॉपिक लेवल. फर्स्ट ट्रॉपिक लेवल इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोड्युसर. हे माहिती आहे.